मिल्क चार्जरने गायीची पचनक्रिया सुधारते, सगळ्यात महत्वाचं। आता मला सांगा मेन प्रॉब्लेम कुठला असतो? तुम्ही चारा घालताय पण तो लागू होत, तुम्ही रासायनिक खत टाकताय किंवा तुम्ही दुसरं खत टाकताय शेतामध्ये पण लागू होत नाही। सगळ्यात मेन लागू होणं आहे की नाही? मिल्क चार्जरनी पहिलं म्हणजे तुम्ही घातलेला चारा 100 नाही 200% लागू होतो। फक्त पचत नाही तर रक्तामध्ये सुद्धा शोषला जातो। जर 100% चाऱ्याचा अंश जर तुमच्या कशामध्ये आला, रक्तामध्ये, शेण कसं होणार? घट्ट। आणि अंश सगळा आतमध्ये दुधामध्ये आल्यामुळे दूध सुद्धा कसं होणार? घट्ट होणार। कळलं का? म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? फॅट वाढली, दुधाची क्वालिटी वाढणार, दुधाची क्वांटिटी वाढणार, बाजारभाव वाढणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायीला 100% पचन झाल्यामुळे गायीची शक्ती सुद्धा काय राहणार? हेल्दी राहणार। मग यांचं दूध 12 महिने का चाललं? कारण यांनी मिल्क चार्जर कमीच केलं नाही ना। सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी 100 ग्रॅम रेग्युलर चालू ठेवलं, खुराक कमी केला नाही, दूध देत राहिली, गायीला पचन होत राहिलं। जेव्हा गिर गायीसारखी गाय असेल, गावठी गाय असेल किंवा जास्त दुधाची गाय असेल, तिला ज्या वेळेस तुम्ही 2-3 महिने होतात आणि जेव्हा ती माजावर येते तिच्या नियमाप्रमाणे, तेव्हा तिच्या शरीरात ताकद कमी पडली तर ती माज दाखवत नाही, मुक्का माज दाखवते किंवा दाखवतच नाही, येतच नाही माजावर। जरी आली, तुम्ही जरी भरली तरी ती राहत नाही। का? कारण तिला ते दूध सध्या बनवायचे तेच तिला ताकद कमी पडते। मग ती गर्भ सांभाळीत, तिच्यासमोर 2 पर्याय असतात, गर्भ सांभाळू की दूध सांभाळू। मग ती दूध सांभाळते, गर्भ सांभाळत नाही। नंतरच्या काळामध्ये त्या गायीचा कस एवढा उतरून जातो की तिला गोचीड होतात, हाडं उघडे पडतात, तिचं हाडातली कॅल्शियम संपून जातं, चरबी संपून जाते त्वचेमधली, मग तिचे काटा दिसायला लागतो आणि मग तिला गोचीड होतात। गोचीड काय होतात? कारण शरीरामधलं चरबी कमी होते आणि जे तुम्ही मिनरल मिक्सचर वगैरे चारून जे काही केमिकल शरीरामध्ये पसरतं, आजारी पडल्यामुळे तुम्ही इंजेक्शन देता, सलाईन देता, ते त्या रक्तामध्ये मिसळतं आणि ते रसायनं ओढण्यासाठी गोचीड होतं।